येस, गुड इव्हिनिंग. इयत्ता 8वी, धडा क्रमांक 2, युरोप आणि भारत. आणि या धड्यातील एक पुढचं लेक्चर आपलं दुसरं लेक्चर, अर्थात युरोपीय क्रांतियुग. सुरुवात करूयात आपण. आधी सगळे मुद्दे कव्हर करून घेऊयात आणि शेवटी आपण शंकांकडे येऊयात. म्हणजे काही शंका असतील तरी नंतर पाहणाऱ्यांना मध्ये अडचण वाटणार नाही. येस, मी प्रेझेंटेशन शेअर करतोय. समजा आवाज आला नाही, काही अडचण आली तर मला डायरेक्ट कॉल करायचा. ओके. युरोपीय क्रांतियुग. या युरोपीय क्रांतियुगाची आपण माहिती घेणार आहे. काल आपण याच्या जवळपास पोहोचलो होतो. आधीच्या दोन्ही लेक्चर्स मध्ये आपण याचं नेमकं कारण काय आहे, नेमकं का क्रांती घडली, इथपर्यंत आपण आलेलो आहे. 2 लेक्चर आपले यावर झालेले आहेत. एक पुस्तकाबाहेरील आणि एक पुस्तकातील. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहूयात कोणकोणत्या प्रकारच्या क्रांती युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरीस झाल्या. सर्वात पहिल्यांदा आपण सुरुवात करूयात. ती सुरुवात म्हणजेच वैचारिक क्रांती. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. वैचारिक क्रांती म्हणजे काय, तर लक्षात घ्या, पूर्वीचे अज्ञान आणि अंधश्रद्धा यामधून समाज बाहेर पडू लागला. म्हणजे अज्ञान अशा पद्धतीचं की समोरचं सांगेल ते खरं, वास्तव. जसं आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं की लॅटिन भाषेमध्ये धर्मग्रंथ असल्यामुळे पोप जे सांगेल, धर्मगुरू जे सांगेल, तीच फायनल, तीच गोष्ट फायनल, हे समाज मानत होता. कारण समाज जो आहे तो इंग्रजी भाषा बोलत होता. त्यांना लॅटिन भाषा वाचता येत नव्हती. आणि म्हणून त्यामध्ये ज्यावेळी बदल झाला तेव्हा तो बदल समोर आल्यानंतर लक्षात आलं की आपण जी अंधश्रद्धा पोपवर ठेवत आहे, धर्मगुरूवर ठेवत आहे, ती चुकीची आहे. आणि त्यामुळे त्या अज्ञानातून आणि त्या अंधश्रद्धेमधून लोक बाहेर यायला सुरुवात झाली. आणि इथूनच सुरुवात झाली वैचारिक क्रांतीची. आता कशा पद्धतीने घडते, एक भारतातलं उदाहरण आपण पाहूयात. समोर तुम्हाला लिंबू मिरची दिसते. खूप खूप लोकांना सवय आहे आपल्या दुकानांवर लिंबू मिरची लटकवायची, गाड्यांना लिंबू मिरची लावायची, 4 व्हीलर 2 व्हीलर वगैरे वगैरे. पण मुळात ती लिंबू मिरची आहे कशासाठी, काय कारण आहे याचं? म्हणजे आजच्या काळात समजा आपल्याला पैकी कोण आपण पाहिलं की घरामध्ये समजा घरातली मोठी माणसं ते समजा लिंबू मिरची दरवाजाला लावत असतील आणि लहान मुलांनी विचारलं आपण हे का लावतोय, तर काय उत्तर देतात, गप्प बस, लावायचं असतं. गप्प बस, लावायचं असतं याचा अर्थ अंधश्रद्धा. जे काम आम्ही करत आहोत त्याला प्रश्न न विचारता, म्हणजेच अंधपणे त्यावर श्रद्धा ठेवून ते काम तुम्ही करायला हवं, म्हणजे अंधश्रद्धा. आणि का करायचे माहीतच नाही, अज्ञान. का करायचं, करायचं असतं. म्हणजे उदाहरण देतो, रात्रीचं झाडून काढू नये. अनेक लोक अजूनही ही गोष्ट पाहतात, रात्रीचं घरच झाडत नाही. आता याच्या मागचं जुनं कारण असं होतं की जुन्या काळामध्ये सूर्या बल्ब नव्हता, मोठमोठ्या ट्यूबलाईट नव्हत्या, मोठमोठे दिवे नव्हते, घरामध्ये कंदील असायचा, घरामध्ये पंती असायची, घरामध्ये चिमणी असायची आणि त्याच्या प्रकाशामध्ये सगळी लोक राहायची. शेतातून काम करून घरी यायचं, त्या चिमणीच्या प्रकाशात जेवण करायचं आणि झोपायचं. मग त्याच्यामध्ये कुणाला तरी असा अनुभव आला की आपण ज्यावेळी रात्री झाडून काढत होतो त्यावेळी घरामध्ये एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या घरातल्या स्त्रीचं तुटलेलं मंगळसूत्र, त्याचे सोन्याचे मणी पडले आणि त्यातले काही मणी गेले कचऱ्यामध्ये. म्हणून ते म्हटले रात्रीचं झाडून काढायचं नाही. आता काळ बदलला, घरामध्ये दिवे आले, दिसतंय, लखलखीत प्रकाशात स्पष्ट दिसतंय समोर सगळं, पण रात्रीचं झाडून काढायचं नाही. बघा ना अंधश्रद्धा कशी तयार होते. मला अजून एक उदाहरण सांगायचं.
हे जे लेक्चर ऑनलाईन आहे ना, हे याच्यासाठीच आहे. म्हणजे इथे जी वैचारिक क्रांती करायची ना, ती मला इथे घडवायची आहे. शाळेमध्ये ज्यावेळी आपण शिकवतो, जेव्हा शिक्षक शिकवतात तेव्हा लिमिटेड लेक्चर्स असतात. आठवडाभराचे 6 लेक्चर नाही होत सगळं. वैचारिक क्रांतीवर अर्धा तास घेतला पाहिजे. ब्रेन वॉश केला पाहिजे. अंधश्रद्धा सगळ्या बाहेर काढल्या गेल्या पाहिजेत. पण तेवढा वेळ देता येत नाही. बाकी सगळ्या अनेक गोष्टी चालू असतात ना शाळांमध्ये. त्यामुळे त्या एका गोष्टीसाठी तेवढा वेळ देता येत नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला बघा. एकदा काय झालं, एक मुलगी बघायचा कार्यक्रम होता आणि जो नवरा मुलगा आहे तो बघण्यासाठी मुलीच्या घरी गेला. नंतर चपात्या झाल्या, जेवण वगैरे झालं, मुलीची पसंती वगैरे झाली आणि नंतर जेवण ठरलं आणि जेवायला बसले त्यावेळी चपात्या आल्या समोर. तर लक्षात आलं असं, चपाती म्हणजे पुरीच्या आकाराची चपाती. आता त्या पुरीच्या आकाराची चपाती पाहिल्याच्या नंतर नवऱ्याने विचारलं, ही पुरीच्या आकाराची एवढीशी चपाती का केली? मुलगी म्हणाली, मला काय माहित, मला माझ्या मम्मीने अशी चपाती शिकवली. मग यांनी होणाऱ्या सासूबाईंना प्रश्न विचारला, अहो तुम्ही एवढीशी अशी छोटी चपाती का केलीत? त्या म्हणाल्या, मला काय माहित, मला माझ्या मम्मीने तशी चपाती शिकवली. आता या नवऱ्याच्या मनामध्ये शंका, नेमकी एवढीशी लहान आकाराची चपाती का केली जाते पुरीच्या आकाराची? आणि म्हणून तो म्हणाला की मला आजींना भेटायचं. आता त्या आजी शेजारच्या गावामध्ये होत्या. हा गेला त्या गावामध्ये, आजीबाईंची भेट घेतली. नमस्कार, मी तुमच्या नातीचा होणारा पती आहे वगैरे वगैरे गप्पा झाल्या, चहापान झालं. आणि त्यांनी प्रश्न विचारला की जेव्हा मी जेवायला बसलो त्यावेळी असं पाहिलं की जी माझी होणारी पत्नी आहे तिने तयार केली चपाती पुरीच्या आकाराची लहानशी चपाती आहे. मी तिला विचारलं एवढी लहान चपाती का केली? ती म्हणाली माझ्या मम्मीने अशी शिकवली. मी जेव्हा सासूबाईंना विचारलं तर त्यांनी सांगितलं की मला माझ्या मम्मीने अशी चपाती शिकवली, म्हणून मी तुमच्याकडे विचारायला आलोय की तुम्ही एवढी लहान चपाती का तयार करता? अशी एवढीशी चपाती का शिकवली तुम्ही? त्यावर त्या म्हणाल्या, साधी गोष्ट आहे, माझ्याकडे तवाच लहान होता. गंमत बघा, भविष्यामध्ये तवा मोठा झाला, पण मोठ्या होणाऱ्या तव्यासोबत चपाती मोठी झाली पाहिजे, हे डोकं वापरलं गेलं पाहिजे. चपाती करायची, पण अंधश्रद्धेतून बाहेर येऊन, अज्ञानातून बाहेर येऊन ती लहान चपाती का? अरे तेव्हा तवा लहान होता म्हणून लहान चपाती होतीये, तेव्हाच कारण होतं का जुने करत आले म्हणून आजही तेच करत राहायचं आणि भविष्यातही तेच करत राहायचं का? मुद्दा लक्षात घ्या. अंधश्रद्धा आणि अज्ञान याच्यातून समाज बाहेर कसा पडला पाहिजे, फक्त युरोपातील वैचारिक क्रांतीशी संबंधित नाही हा मुद्दा. हाच मुद्दा भारतातील वैचारिक क्रांतीशी आणि त्याही पुढे जाऊन आजच्या काळात तुमच्या मध्ये होणाऱ्या वैचारिक क्रांतीशी संबंधित. मी काही तुम्हाला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळावेत एवढ्या लहान उद्देशाने इथं आलेलो नाहीये. इतिहास तुमच्या मनामध्ये रुजला पाहिजे आणि तुमचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे, यासाठी मी इथे ऑनलाईन आलेलो आहे. तर हा जो मुद्दा आहे, आता लिंबू चर्चीच म्हणालो, लिंबू मिरची हे का लावलं जात होतं दरवाजावरती? आता जुन्या काळातली प्रसंगाची किंवा घटनेचा विषय असा होता की त्या काळामध्ये वाहनं फार मोठ्या प्रमाणात नव्हती आणि लोक आपापल्या शेतावर जायची, तर काही वाटसरू फिरायचे, एका गावातून दुसऱ्या गावात असे ते फिरत राहायचे. तर तेव्हा फिरत असताना समजा कुणाला एखादा नाग चावला, जर कोणाला एखादा नाग चावला, अरे एक मिनिट, तर तो नाग जर विषारी असेल तर काय करायचं, ते कसं ओळखायचं? जर नाग चावला आणि तो माणूस खाली पडला तर तो घाबरेल, बरोबर आहे. आणि मुळात वास्तव असं सांगतं
की नाग किंवा साप चावल्याच्या नंतर त्या विषापेक्षा मला साप चावला या धक्क्यानेच माणसाला हार्ट अटॅक येऊन माणूस मरतो. मग जर का हा अशा प्रकारचा एखादा नाग चावला तर तो विषारी आहे की नाही कसं ओळखायचं? तर धावत पळत कोणीतरी जाईल, कुणाच्या दरवाजावरच एखादी मिरची तोडून आणेल आणि ती मिरची खायला घालेल. जर ती मिरची तिखट लागली तर तो नाग विषारी नव्हता, तो फक्त चावला आणि निघून गेला. आणि जर ती मिरची तिखट लागली नाही तर तो नाग विषारी होता. हे लोकांना माहित होतं. आणि कुणाला नाग चावल्याच्या नंतर काय आता मिरचीची पोती शोधत बसायची का? त्यामुळे भरकन जाता येईल आणि लिंबू मिरची आहे ती तोडून आणता येईल आणि खायला घालता येईल म्हणून प्रत्येक दरवाजावरती लिंबू मिरची लावण्याची पद्धत होती. आता लिंबू कशासाठी? सेम गोष्ट. असाच एखादा वाटसरू निघाला, त्याला चक्कर आली, खाली पडला, करायचं काय? किंवा चक्कर आली त्याला, असह्य होतंय, करायचं काय? तर तो जायचा आणि पाणी घ्यायचा. पाणी तर कुठेही मिळायचं. पाणी घ्यायचं आणि कुणाच्या दरवाजावरचं लिंबू काढायचं, ते पिळायचं आणि लिंबू पाणी प्यायचं. सरबत, लिंबू पाणी, ऊर्जा याच्यासाठी म्हणून लिंबू लावलेला असायचं. आणि दुसरी अजून एक गोष्ट, लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड आहे. जर त्या लिंबाला छिद्र लावून ते दरवाजावरती असं लावलं, ते सायट्रिक ऍसिड बाहेर निघतं, ते हवेमध्ये पसरतं आणि त्यामुळे घराच्या दरवाजाला एक अभेद्य असं कवच तयार होतं. ज्या कवचामुळे बाहेरचे मच्छर, छोटे छोटे किडे घराच्या आत येत नाहीत. म्हणून लिंबू लावलं जात होतं. आता ही गोष्ट लोकांना माहित नाही. लोक काय करतात? अंधश्रद्धा पाळणारे लोक आता प्लास्टिकची लिंबू मिरची विकायला सुरुवात झाली. तेही आपल्या गाड्यांना, तेही आपल्या घोड्यांना, तेही आपल्या घरांना, आपल्या बंगल्यांना लावतात. पण अंधश्रद्धेतून कशा रीतीने बाहेर आलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. हा, ते चक्करचं हे एक चित्र इथे ठेवलेलं होतं. ठीक आहे, पुढे जाऊयात. त्यामुळे झालं काय? वैचारिक क्रांती म्हणजे काय? तर बघा, प्रस्थापित रूढी परंपरा, जे काही होत आलेले जुनं रूढी आहेत, परंपरा आहेत, त्याची आता मी तुम्हाला भरपूर उदाहरणं देईल. तर या रूढी आणि परंपरा ज्या आहेत त्या आणि घडणाऱ्या सगळ्या घटना यांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून, चिकित्सक म्हणजे चिकित्सा केली पाहिजे का हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. त्याला माहिती आहे चिकित्सा करणे. चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. या बदलांना वैचारिक क्रांती असं म्हणतात. आणि यामुळे वैज्ञानिक क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळाली. म्हणून वैचारिक क्रांती आधी आणि मग वैज्ञानिक क्रांती, अशा दृष्टीने आपण या सगळ्या प्रसंगांकडे पाहतो. पण त्या आधी आपल्याला पाहणं आवश्यक आहे ते म्हणजे राजकीय क्रांती. या काळामध्ये खूप महत्वाचा बदल झालेला आहे. काय तो मी तुम्हाला सांगतो. बघा आता, राजकीय क्रांती म्हणजे 18व्या आणि 19व्या शतकामध्ये अनेक क्रांतिकारक घटना घडल्या. त्यामुळे या काळाला क्रांतियुग असं म्हटलं जातं. क्रांतियुग म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला बदल म्हणजे क्रांतियुग. आता हा जो बदल आहे, हा बदल कशा रीतीने घडतोय? परिवर्तन म्हणूयात. बदल छोटा शब्द आहे. परिवर्तन म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमूलाग्र बदल, प्रचंड मोठा बदल म्हणजे क्रांती. तर अशा प्रकारचा काळ क्रांतियुग म्हणून 18वा आणि 19वे शतक ओळखलं जातं. तर त्यातील आपण पाहूयात पहिल्यांदा राजकीय क्रांती इंग्लंडमध्ये. आता इंग्लंडच्या राजकीय क्रांतीकडे, पुस्तकातल्या मुद्द्यांकडे वळण्याच्या आधी मी तुम्हाला घेऊन जातो 11व्या शतकामध्ये. सध्या 18व्या आणि 19व्या शतकाचा विषय आहे, पण इंग्लंडमध्ये 11व्या शतकामध्ये एक महत्वाची घटना घडली होती. आता गोष्ट बघा काय घडते. झालं काय? तेव्हा तो जो इंग्लंडचा राजा होता, त्या राजाने शेवटच्या राज्यावरती, आपल्या शेजारच्या राज्यावर हल्ला केला. आणि हल्ला करून तो गेला, लढायला गेला. आपलं सैन्य घेतलं, धनदौलत घेतली, पैसा अडका घेतला, गेला लढायला.
तो शेजारचा राजा जो होता त्याला कुणकुण लागली होती इंग्लंडचा राजा आपल्यावर हल्ला करणार आहे. त्यांनी आपली फौज तयार ठेवली, दोघांमध्ये लढाई झाली आणि या लढाईमध्ये इंग्लंडचा राजा हारला. माणसं मारली गेली, पैसा वाया गेला, मानहानी झाली. मानहानी म्हणजे स्वाभिमानाने जगणं जे असतं, मी विजेता आहे, हा काही विषय राहिला नाही. तो माघारी आला. मग आता सगळा खजिना रिकामा झाला सरकारचा. तो म्हणाला, राजा म्हणाला की चला, जिथले जे काही जहागीरदार आहेत, वतनदार आहेत, त्या सगळ्यांनी आता मला जास्तीचा टॅक्स द्या, जनतेने जास्तीचा कर द्या. ते जहागीरदार होते, वतनदार होते, ते म्हटले आमचा काय संबंध, तुला कोणी सांगितलं होतं तोंड घेऊन तिकडे जायला? त्यांनी तुला आव्हान दिलं होतं? नाही. तो राजा हल्ला करायला आला होता? नाही. त्याचे कधी काही आपल्याशी काही वैरत्वाचे संबंध होते? अजिबात नाही. उठला, तोंड घेऊन तिकडे गेला लढायला, तिकडे जाऊन तोंडावर पडला आणि इकडे येऊन आम्हाला म्हणतो पैसे द्या. एकतर आमच्या राज्यातली माणसं घालवली, आमच्या राज्यातला पैसा घालवला, आमच्या इथे महागाई वाढवली आणि वरून म्हणतो अजून टॅक्स द्या. काय संबंध? त्यामुळे जहागीरदार लोकांनी राजाला विरोध केला आणि राजाला असं म्हणण्यात आलं की राजाने अशा प्रकारचे निर्णय घेण्याच्या आधी जनतेचा विचार केला पाहिजे, लोकांचा विचार केला पाहिजे. आणि त्यावेळी 11व्या शतकामध्ये हे सगळे जहागीरदार आणि इंग्लंडचा राजा यांच्यामध्ये एका वाघाच्या कातड्यावर करार झाला की राजाने जहागीरदारांसोबत, लोकांसोबत चर्चा केली पाहिजे. राजकीय क्रांती. आता त्याच्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन काही फार मोठ्या प्रमाणात झालं नाही, पण हळूहळू लोकांचा सहभाग राज्यामध्ये वाढायला सुरुवात झाली आणि संसदीय लोकशाहीचा विकास झाला. जे राजा पदावर बसलेला आहे का? हो, बसलेला आहे. पण कायदा तयार पण राजानेच करायचा, कायदा राबवायचा पण राजानेच, आणि नाही ऐकलं कोणी तर शिक्षा पण राजानेच करायची, म्हणजे न्यायदान पण राजानेच करायचं. मग झाला ना प्रॉब्लेम. प्रॉब्लेम होता ना हा. कायदा तयार करणाराही राजाच. काही समजा त्याने कायदा केला, समजा आता जर समजा किम जोन सारखा सध्याचा जो उत्तर कोरियाचा जो आहे राजा, युट्यूबला माहिती मिळत असते, तर त्यामध्ये एक माहिती अशी होती की त्याचे वडील ज्या दिवशी निधन पावले किम जोनचे, तर त्या दिवशी त्या ठिकाणी सगळ्या लोकांनी बाहेर निघायचं आणि सगळ्यांनी रडायचं, असा यांनी कायदा केला. हा कायदा करणारा राजाच. राबवणे, अख्ख्या देशात सुट्टी आणि सगळ्यांनी तिथे येऊन रडायचं, म्हणजे राबवणाराही राजाच. आणि जर लोकांनी ऐकलं नाही, म्हणजे कुणी रडलं नाही, तर त्यांना शिक्षा देणारा म्हणजे न्यायदान करणारा पण राजाच. शिक्षा काय? तर माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तू रडला नाहीस म्हणून तुला फाशी. तुम्ही दाद मागणार कुणाकडे? असा जर का राजा असेल तर कुणाकडे तुम्ही न्याय मागणार? आणि हा जो प्रश्न होता, त्या प्रश्नामुळे लोकांनी हळूहळू राजाला बाजूला सारायला सुरुवात केली, राजाचे अधिकार कमी करायला सुरुवात केली आणि लोकांचं महत्व वाढायला लागलं. लोकशाहीचा विकास सुरू झाला. मग वेगवेगळ्या भागातली लोक उभी राहायला लागली. या भागातून हा माणूस, त्या भागातून तो माणूस, त्या भागातून तो माणूस, त्या भागातून तो माणूस, आणि सगळे मिळून विचार करायला लागले, आपल्या अख्ख्या देशासाठी आपल्याला काय करता येईल. संसद. अशा रीतीने संसदीय लोकशाहीचा विकास झाला आणि कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपामध्ये बदल झाला. म्हणजे आधी राजा ठरवायचा, हे माझं मंत्रिमंडळ. आता असं नाही, लोकांमधून जी संसदीयमध्ये, लोकशाहीमध्ये जे लोक निवडून आलेले आहेत, त्यांच्यामधून कॅबिनेट मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ ठरलं. म्हणजे सेनापती, सरदार असं नाही. जलमंत्री, रस्ते मंत्री, येते लक्षात? या पद्धतीने. तर त्या पद्धतीचा बदल त्या काळामध्ये झाला. पुढची गोष्ट, इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्स. राईट म्हणजे अधिकार, राईट म्हणजे उजव्या साईड असं नाहीये. खर तर राईट म्हणजे अधिकार. बिल ऑफ राईट्स. बिल म्हणजे कायदा.
अधिकारांचा कायदा इंग्लंडमध्ये पास झाला आणि त्यामुळे राजावर बंधनं आली, राजावर मर्यादा आल्या आणि पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. संसद म्हणजेच पार्लमेंट याचा सार्वभौमत्व आणि त्यामुळे लोकशाही या ठिकाणी जन्माला आली इंग्लंडमध्ये. त्यामुळे इंग्लंड लोकशाहीचा जनक मानला जातो. पुढची गोष्ट पहा, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. आता अमेरिकेच्या बाबतीत कालच आपण पाहिलं किंवा या आधीच्या लेक्चरला, आता काही जण उशिरा पाहत असेल त्यामुळे काल म्हणणं योग्य राहणार नाही. या आधीच्या लेक्चरला आपण असं पाहिलं की भारताच्या शोधासाठी म्हणजेच भौगोलिक शोधांमध्ये भारताच्या शोधासाठी निघालेल्या अमेरिगो वेस्पुसीला अमेरिकेचा शोध लागला. इसवी सन 1492. आणि इथून हा जो निघाला होता, पहा कर्सर पहा एरो, इथून हा जो निघाला तर त्याला इथे या अमेरिकेचा शोध लागला. दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका खंड याची जाणीव झाली आणि या ठिकाणी जी जमीन आहे या जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी म्हणून 1492 पासून पुढे इथून लोक बाहेर पडायला सुरुवात झाली. इंग्लंड मधून लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडली. आता ही जी लोक बाहेर पडली त्यांनी हा भाग आहे तो मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतला, काबीज केला. हे दोन्ही खंड. म्हणजे तेव्हाचा इंग्लंड कसा होता, साधारण 1500च्या काळातला इंग्लंड कसा होता, तर एवढूसा नव्हता, एवढा मोठा होता. अजून भारताकडे तर त्याला जायचंय बरं का. इसवी सनाच्या 1600च्या काळामध्ये 31 डिसेंबर 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती, जिने पुढे भारतावर राज्य केलं. मी तुम्हाला 1500चा काळ सांगतोय. आता या काळामध्ये काय घडलं, 1400च्या काळामध्ये इथं लोक आली 1492च्या नंतर. आता काय झालं आपण थोडं पेंटमध्ये आपण पाहूया. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. आता बघा, मी पेंट ओपन करतो. यस, इसवी सन 1492 आणि इसवी सन 1492. 1492 मध्ये हा इकडे इंग्लंड देश आणि त्यांनी या ठिकाणी 1500च्या काळामध्ये अमेरिका या ठिकाणी त्यांनी स्वतःचं अस्तित्व, स्वतःच्या वसाहती निर्माण करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणचा भाग काबीज करून त्यांनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घ्यायला सुरुवात केली. आता हे करायला गेले कोण, इंग्लंड मधूनच काही व्यापारी, इंग्लंड मधूनच काही व्यापारी अमेरिकेमध्ये गेले. ठीक आहे, काही कोण गेले, व्यापारी गेले. आता गंमत बघा, मी काय सांगतोय बघा, जे व्यापारी या काळामध्ये गेले, समजा आपण धरूयात हिशोबासाठी आपण 1500 साल धरूयात, म्हणजे जरा सोपं पडेल लक्षात घ्यायला. बघा 1500 साली तिथं गेले आणि त्यानंतर 1520 साली समजा यांची ही जी पहिली पिढी आहे इथे गेलेली, ही मागे पडली आणि दुसरी पिढी आली, ही लहान मुलं होती. पहिली पिढी जी अमेरिकेमध्ये गेली त्यांचं मूळ गाव इंग्लंड. ठीक आहे, ते मूळचं इंग्लंडचे ना, पण ही जी दुसरी पिढी आहे ही काय म्हणाली की आमचं गाव, आमचं मूळ गाव इंग्लंड आहे. ठीक आहे, आणखी पुढे जाऊयात. 1540 साल, हे गावाला जात होते, परत येत होते. 1540 साली जे पुढची तिसरी पिढी आली ती गावाला जायची थोडी कमी झाली. आपण डॉट डॉट मध्ये दाखवूयात.
गावाला जायचं प्रमाण कमी झालं. हा, होतं आजोबांचं गाव, आजोबा राहत होते, आम्ही कुठे रेग्युलर जातोय तिथे. 1560 साली चौथी पिढी आली, त्यांचं प्रमाण तर अजून कमी झालं. कधीतरी आमचे पंजोबा जात होते, आम्ही कुठे. पंजोबांचं गाव ते. आता आमचा तिथं काही संबंध नाही, आता आम्ही इथे स्थायिक झालो आहोत. वी आर अमेरिकन फ्रॉम बर्थ. आम्ही जन्मापासून आता अमेरिकन आहोत. आम्हीच काय, आमचे वडिलांचा जन्म इथंच झाला. हा, आजोबांचा होता तिकडे जन्म आणि पंजोबा तिकडे राहायला होते, ते इकडे राहायला आले होते अमेरिकेत. 1580 साली 1580 साली पाचवी पिढी पुढे आली. यांचं जाणं तर बंदच झालं. विचार करा, आपण जाऊयात 1763 कडे. जर 5 पिढ्यांमध्ये इंग्लंडला जायचा विषय बंद होतोय, तर हे अमेरिकन आता इंग्लंडचे रहिवासी आहेत की अमेरिकन आहेत रे हे कंप्लीट? 263 वर्षांनी पूर्ण अमेरिकन झाले, 100% अमेरिकन आहेत. आता विषय लक्षात घ्या, झालं काय, ज्यावेळी यांनी हा मुद्दा मांडला की इथला जो 1763चा जो इथला राजा होता किंवा जे पार्लमेंट होतं, ते असं म्हणाले की यांनी आम्हाला जास्तीत जास्त टॅक्स दिला पाहिजे, जास्तीत जास्त कर दिला पाहिजे. तिथले जे लोक होते त्यांच्यामधून एक नेतृत्व उभं राहिलं, जॉर्ज वॉशिंग्टन. आणि जॉर्ज वॉशिंग्टनने हा मुद्दा मांडला की आम्ही तुमचे नागरिक आहोत, ही गोष्ट मान्य आहे. आमचे पूर्वज म्हणजे साधारण 20 एक पिढ्यांपूर्वी, 25 एक पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज तिकडे राहायला होते, ही गोष्ट आम्हाला मान्य आहे. मग जर आम्ही तुमचे नागरिक आहोत, तर आम्हाला तुमच्या संसदेमध्ये येऊ द्या ना. तुमच्या संसदेमध्ये आम्हाला उभं राहू द्या, आम्हाला प्रतिनिधित्व करू द्या. इंग्लंडने नकार दिला. म्हटले इथं फक्त आम्हीच उभे राहणार. मग हे म्हणाले, जर आमच्या समस्या घेऊन आमचा प्रतिनिधी इथे येऊ शकत नाही, तर ना प्रतिनिधी ना कर. मग आम्ही तुम्हाला टॅक्स देणार नाही, आम्ही तुम्हाला कर देणार नाही. आणि त्यावरून यांच्यामध्ये युद्ध झालं. आणि हे जे युद्ध झालं, या युद्धामध्ये एक महत्वाची गोष्ट बघा, बोस्टन टी पार्टी. टी पार्टी म्हणजे काही चहाच्या पार्टीला लोक जाऊन बसले असा विषय नाही. तर बोस्टन या बंदरावरती त्यांची जे काही सगळं चहाचं जे काही होते, सगळं समुद्रामध्ये ते अख्खा जहाजातलं सगळं मटेरियल आहे ते बुडवण्यात आलं. आणि त्यानंतर पुढे इंग्लंडने सैन्य पाठवलं, जॉर्ज वॉशिंग्टनने आपलं सैन्य उभं केलं आणि या सैन्याने इंग्लंडच्या सैन्याचा पराभव केला. आणि ही सगळी घटना घडली 1763 ते 1783, अशी 20 वर्ष. आणि 1783 मध्ये अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं इंग्लंड पासून, आणि अमेरिका स्वतंत्र देश म्हणून, स्वतंत्र राष्ट्र म्हणून पुढे आला. पण याचं नाव नुसतं अमेरिका नाहीये बरं का, याचं नाव युएसए आहे. आता ते कसं ते बघूयात पेंट मध्ये. बघा झालं काय. आता हा जो भाग आहे याला आपण थोडं बाजूला ठेवूया, इथे लक्ष द्या. जसा भारत देश कसा आहे बघा, भारत देश म्हणजे आधी देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947, आणि त्यानंतर राज्यांची निर्मिती झाली, ज्याचं उदाहरण आपला महाराष्ट्र 1 मे 1960. बरोबर. अमेरिकेचं तसं नाहीये. लक्षात घ्या, आपला आधी देश आणि मग राज्य, आणि त्यामुळे देशामध्ये राज्यांची किती तुकडे होऊ शकतात किंवा कोणते तुकडे जोडले जाऊ शकतात. अमेरिकेत तसं नाहीये. अमेरिकेमध्ये आधी राज्य तयार झाली. जॉर्ज वॉशिंग्टनने जो लढा दिला त्यावेळी इथे 13 राज्य होती.
आणि ही जी 13 राज्य होती म्हणजेच या काळचे हे स्टेट्स, यांचं एकत्रीकरण करण्यात आलं. युनायटेड स्टेट्स ऑफ काय क्लोन अमेरिका, USA. आधी राज्य आणि मग देश. भारतामध्ये ज्या पद्धतीने राज्य तयार केली जाऊ शकतात, राज्य तोडली जाऊ शकतात, राज्य दोन एकत्र केली जाऊ शकतात, तसा विषय अमेरिकेत करता येत नाही. कारण तिथे आधी स्टेट तयार झालेले आहेत, मग नेशन तयार झालेलं आहे. भारतामध्ये आधी नेशन म्हणजे राष्ट्र आणि मग स्टेट म्हणजे राज्य. इथपर्यंत आपण पोहोचलेलोय. पुढचा मुद्दा घेऊयात. मला असं वाटतं की आज आपण तिन्हीच्या तिन्ही युद्ध जी आहेत ती म्हणजे क्रांतीचा जो काही भाग आहे हा आपण पूर्ण करूयात. अमेरिकन आपण आता पूर्ण केला. येस, नेक्स्ट. जॉर्ज वॉशिंग्टन आणि हे जी संयुक्त अमेरिकेची संयुक्त संस्थाने अर्थात USA, हे मी तुम्हाला आताच सांगितलं, त्यांनी जगाला संघराज्य शासन पद्धती दिली. ह्यांनी काय केलं तर ह्यांनी राज्याचा संघ तयार केला. युनायटेड स्टेट्स, स्टेट्स म्हणजे स्टेट म्हणजे राज्य, या राज्यांचा संघ अशा पद्धतीने त्यांनी इथे तयार केला. दुसरी गोष्ट लिखित राज्यघटना. लक्षात घ्या, लोकशाही इंग्लंडमध्ये पण आहे, पण इंग्लंडची राज्यघटना लिहिलेली नाहीये. इंग्लंडमध्ये काय म्हणतात, एवढ्या वर्षांपूर्वी या राजाने अशा पद्धतीने संसदेने असा कायदा केलेला होता. अमेरिकेची राज्यघटना अशी नाही. अमेरिकेची राज्यघटना लिहिलेली आहे आणि केवढी लिहिली आहे माहितीये? 7 कलम, 7 वाक्य, 7 नियम, 7 कायदे. कलम म्हणजे काय कळण्यासाठी म्हणून तुम्हाला मी सांगितलं. ही लिखित राज्यघटना आणि त्यानंतर लोकशाही शासन व्यवस्था, अशा पद्धतीने अमेरिका उभा राहिला. जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय बाकी 13 राज्यांचे काही प्रमुख असावेत. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची देणगी दिली. मुळात फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे नेमकं काय ते आपण पाहूया. फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे फ्रान्स या देशामध्ये घडलेली राज्यक्रांती. हा फ्रान्स देश समोर दिसतोय तो सगळा युरोप खंड आहे, त्यामुळे जो लाल रंगाचा दिसतोय तो आहे फ्रान्स. आणि या ठिकाणी एक राजा होता, याचं नाव होतं 14वा लुई. जे नाव 14वा लुई असं नाही, नाव त्याचं लुई, पण त्याच्या पूर्वजांमध्ये काही लुई होते. त्यामुळे कसं पहिला लुई, दुसरा लुई, तिसरा लुई, 14वा लुई असं ते 1 पासून 14 पर्यंत पोहोचला होता. तर हा जो 14वा लुई होता ना, हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचारी होता, अन्यायी होता. ह्याने काय केलं, ह्याने लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणजे काय तर वाटेल तसं वागायचं, मनाला वाटेल तो कायदा, मनाला वाटेल तशा पद्धतीने त्रास द्यायचा. मी राजा आहे, मी वाटेल ते करणार. काही जहागीरदार होते, सरदार होते, त्यांना आपल्या सोबत ठेवलं. कुणालाही कुठलाही गुन्हा काही असेल, एखादा माणूस सांगितलं इथे शांत बसा रे, एखादा काहीतरी बोलला, चला तुला जन्मठेप. अरे काही वाटेल ते. आणि त्यामुळे त्याने काय केलं तर त्याने लोकांना तुरुंगामध्ये डांबायला सुरुवात केली. लोक शेवटी चिडली, म्हणाले चाललंय काय, किती वेळा, किती त्रास देणार आहे हा राजा. पण याच्या आधी असंच घडलं होतं, काहीतरी एखादा जुना राजा होता, त्याला बाजूला काढलं, नवीन राजा बसवला, त्याच्या पिढीमध्ये कोणतरी वाईट राजा आला, त्याला बाजूला काढलं, पुन्हा नवीन राजा बसवला, त्याच्या पिढीत कोणतरी वाईट राजा आला, त्याला बाजूला काढलं, पुन्हा नवीन राजा बसवला. किती वेळा हे करायचं, किती वेळा त्या वाईट राजांना आपण पाहायचं. त्याच्या पूर्वजांपैकी सगळे वाईट नव्हते, काही चांगले होते, पण याने मात्र कहर केलाय, लोकांचं जीवन जगणं असह्य करून टाकलं. आणि त्यामुळे लोकांनी ठरवून टाकलं याला संपवायचं.
लोकांचा उद्रेक झाला, लोकांनी तुरुंग फोडला, आतल्या लोकांना बाहेर काढलं, याच्या सोबत सैन्य आहे त्याला उधळून लावलं, सगळ्या अख्खी जनता तुटून पडली. हा लुई धावत पळत सुटला, त्याला राजवाड्याच्या बाजूला पकडला आणि त्याचा शिरच्छेद केला. शिरच्छेद याचा अर्थ हे जे शिर आहे ते धडापासून वेगळं करणं, धडापासून मारून टाकणं, त्याला डोकं बाजूला करणं, असा शिरच्छेद केला, त्याला ठार मारलं. आणि नंतर लोकांनी ठरवलं आता इथून पुढे राजा निवडायचा नाही, आता लोकांचं राज्य उभं करायचं. आणि म्हणून ही जी राजेशाही होती, ही जी सरंजामशाही होती, याच्या विरोधामध्ये त्यांनी जे काही काम केलेलं या जनतेने, ती क्रांती, तो उठाव जो मी तुम्हाला आता सांगितला, त्याला फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखलं जातं. राजेशाही आणि सरंजामशाही. सरंजामशाही म्हणजे कोण, जे मी तुम्हाला सांगितले ना, जहागीरदार, वतनदार, वाटेल तसं काम करणार, ते सगळेच. त्यांच्या विरुद्ध मध्ये हा प्रजासत्ताकाचा उठाव होता. प्रजेची सत्ता या ठिकाणी उभी राहिली. तर अशा प्रकारे आपण आता फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंतची माहिती पाहिलेली आहे. ठीक आहे, इथे मला वाटतं जवळपास 40 मिनिटं पूर्ण होत आलेली असतील. आपले जे लेक्चर्स आहेत ते फार मोठे 30 ते 40 मिनिटांच्या दरम्यानच असावेत, असा माझा नेहमी प्रयत्न असतो. कारण जास्त वाढले तर ते डोक्याच्या वरून जायला लागेल आणि तो माझा उद्देश नाहीये. म्हणजे कागदावर नोंदवण्यापेक्षा मेंदूवर गोंदवलं गेलं पाहिजे, हा माझा उद्देश आहे. त्यामुळे आपण औद्योगिक क्रांतीपासून पुढचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूयात. धन्यवाद. काही शंका असतील तर विचारू शकता, त्यासाठी मी थांबायला तयार आहे. येस, ओके, 17 आकडा दिसतोय, छान, व्हेरी गुड. चला, कोण कोण आहे आणि काय काय म्हणतात बघूयात. ओके, जयवर्धन प्रेझेंट, अच्छा, प्रगती प्रेझेंट, स्वराली प्रेझेंट, सार्थक प्रेझेंट, नीरज प्रेझेंट, यश प्रेझेंट, रुद्र प्रेझेंट, व्यास प्रेझेंट, युवराज पवार प्रेझेंट, विराज नलावडे प्रेझेंट, नहुष निकम, श्रेयश कुलकर्णी. ओके, सगळ्यांनी प्रेझेंटी दिली. नाही, ते प्रेझेंटी दिली पाहिजे असं काही नाहीये, पण ठीक आहे, तुम्हाला काही शंका असेल तर विचारायला हरकत नाही. येस, काही असेल तर विचारून घ्या, नाहीतर म्हणजे माझा आवाज पोहोचायला समजा वेळ लागत असेल तर 10-15 सेकंद आपण थांबूयात, नाहीतर नंतर आपण लेक्चर थांबूयात. 38 मिनिट होईपर्यंत मी वाट पाहतो. 37.12 झालेले आहेत. कार्तिकी, ओके, परत समजतंय ना रे. सर उद्या किती वाजता लेक्चर आहे? ओके, शक्यतो 7 वाजता घेण्याचा मी प्रयत्न करेल. आज एक थोडं होतं, जरा काही काम वगैरे निघालं की टाइम चेंज होतो. ठीक आहे, येस, हो सर, म्हणजे समजतंय का या प्रश्नासाठी? हो, चालेल चालेल, ओके ओके, ठीक आहे. थोडक्यात काही अडचण नाहीये. अच्छा, ओके, असं आपल्याला दिसून येतंय. चलो, थांबूयात मग आपण. बाय बाय. येस, बाय. शंका तर काही येत नाहीयेत.